नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत माझ्याच गावात आहोत सोमेश्वरमध्ये आणि तुम्ही पाहू शकता चतुर्थ हिंद केसरी लखनसुद्धा दाखल झालेला आहे पुसेगावच्या मैदानासाठी. तो उद्या मार्गस्थ होणार आहे पुसेगावला. आपल्या समवेत आवी आहे. आवी काय रे, काय चाललंय? काय नाही, निवांत आहे. हां निवांत. चप्पल घातली 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 काय सांगशील, कसं काय पायरा आहे? पैरा काय चांगला आहे पैरा आता. होय, पहिली कधी गाडी पळाली? पळालेली एकदा गाडी. होय ना. बरं, किती वेळा एक नंबर केलाय? तसं तर एकदाच पळाली गाडी, त्याच्यात बी एक नंबर केलाय. बघू आता काय होतंय. तर बरं, अजून कोणते कोणते नंदी आणलेत? नंदी आपले दोन्ही पण आले, छोटा आणि मोठा. मित्रांनो, इकडे मोठा लखन आहे आणि तिकडे पाहू शकता छोटा लखन आहे. छोटा लखनचं कसं काय नियोजन आहे? त्याला पण चांगलं आहे, पुण्यातला पहिले. पुण्यातला आहे का? बरं, पहिली गाडी पळाली कधी? नाही पळाली कधी, नावागावातलाच आहे. होय, पहिल्यांदाच पळती ती जोडी? हो, ती पहिल्यांदा पळते. अरे बऱ्याच जणांना उत्सुकता आहे, लखन कुठं आला. लखन माझ्या घराच्या जवळच राहतो. बंधू आहेत मोठे, विकासभाऊ गायकवाड, त्यांच्या गोठ्यावरती असतो. स्वरा फार्म म्हणून आहे, तिथे सगळेच नंदी, बरेचसे छत्रपती संभाजीनगरवरून येणारे नंदी उतरलेले असतात मुक्कामासाठी. आणि कधी आला तुम्ही इकडं? आम्ही सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजता. तिकडनं किती वाजता निघाला? तिकडनं 6 वाजता निघाला. रस्त्याची काय परिस्थिती आहे तिथली आता? आता सध्या रस्ता आपला नगरपाशी लय खराब आहे. नगरच्या पाठीवर बरं, आयल्यानगरपाशी खराब आहे. आणि तिथून पुढचा? तिथून पुढं संभाजीनगर तिथून चांगलं आहे. चांगला आहे. तिथून पुढं खड्डे वगैरे? खड्डे वगैरे फक्त इकडे नगरच्या पुढेच आहे, बाकी नाही. बरं, हिथून कधी गेला होता तिकडे तुम्ही गावाकडं? इथून त्या दिवशी लगेच आला बैल 16ला. आपला तिथं पळाला 6ला. हां, लगेच बैल घराकडे आला. लगेच घराकडे आला. बरं, तिकडं काय कुठली मैदानं केली का नाही? वडकी नाही, मैदान केले नाही, कारण की मी गावाकडे जायला होतो. बरं. त्याच्यामुळे काय बैल निलास नाही नंतर कुठं. वेर त्याच्यामुळे नेलाच नाहीत काय फेरे वगैरे तिकडे काय? फेरं काढलं बैलाला, एक पवनी टाकली होती. बरं, हलकीच पवनी आणि फेरा असते त्याच्या होम ग्राउंडवर तिथं हायवेला. तर म्हणजे असं बांधून ठेवतच नाही, कारण की बैल मोठा आहे बरं. आणि बज आहे ना बैल, त्याच्यामुळे बैल सारखा आपण फेऱ्यात ठेवतो. मला मनोहर भाऊ कॉलवरती त्या दिवशी आपण मुलाखत घेतली, तू पण नव्हता, दुसरे दादा होते. हां, तुम्ही होता. आणि त्यावेळेस कॉल आपण केला होता. तर मनोहर भाऊंची खूप इच्छा आहे की लखनने पुसेगावचं हिंद केसरीचं 1 नंबरचा गुलाल घ्यावा. काय सांगशील त्याच्याविषयी? बघू आता, माऊंच्या जर मनात असेल तर होईल बी, काय त्याला तो. बरं, पण आता काय बैलाच्या याच्यावर आहे आपलं. काय आपण काही जरी म्हणलं, तोच गुलाल राहिला फक्त. हा, तेवढाच एक राहिला. तेवढा एक झाला की बस. बैलाकडून अपेक्षा तर माझी कुठलीच नाही त्याच्याकडनं अपेक्षा. पण आता भाऊची अपेक्षा एकच तेवढी राहिलेली आहे. तेवढी जर त्यांनी पूर्ण केली तर झाला आपण. मी जास्ती नाही सांगत, पण असं म्हणजे बाईट वासून नाही सांगत. मी वैयक्तिक सांगेल तुम्हाला मी काय करू शकतो म्हणून. बरं, काय जर 1 नंबर जर केला तर मी तुम्हाला बरं त्यावेळेस सांगेन मैदानात सांगणार, म्हणजे आम्हाला परवा दिवशी सांगणार. बरं, परवा दिवशी मैदानात सांगणार 1 नंबर केल्यानंतर. अजून कोणते कोणते नंदी असणार आहेत? विकास भाऊंचे कोणते येणार आहेत नंदी पळायला? आता सर्जा राहणार पळायला. सर्जाचं कसं झालंय का नियोजन? सर्जाचं आता नियोजन झालंय, गणमामा करते तर नियोजन. बरं, गणेश मामा बोंद्रे. आणि दुसरे आपले अनुभव असते तर अनुभव. आणि दुसरं त्याचं नाव? त्याचं नाव रफ्तार. रफ्तार. त्याचं पण झालंय का नियोजन? त्याचं काय माहिती आपल्याला, फक्त सर्जा सांगितलं. सर्जाचं सांगितलेलं आहे. बरं मित्रांनो, विकासभाऊ गायकवाड यांचा सर्जा पाळणार आहे. त्यानंतर मराठवाडा एक्सप्रेस चतुर्थ हिंद केसरी लखनसुद्धा पाळणार आहे. आणि त्याचबरोबर छोटा लखनसुद्धा आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. ते सगळे नंदी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी हे 3 जण पाळणार आहेत. चला तर मित्रांनो, धन्यवाद. मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.